अरे सोन्या काय करतोय? तुझं हे व्हिडिओ बघून मला लाज वाटायला लागली। काय ढुंगणामध्ये कसली वायर घालून घेतली? जरा चांगला वगैरे असं ढुंगण हलवून दाखवा लागलायस काय? शेपूट मागणं उगवली का काय तुला? मला तरी वाटतं या सोन्याने जंगल बुक पिक्चर बघितलाय वाटतं, म्हणून या असं मोगली सारखं मागणं असं शेपूट जोडल्या वायर घातल्या ढुंगणात आणि असं असं हलवून दाखवतंय। मित्रांनो खरं सांगू, एखादा माणूस जन्माला येऊन मरून जाईल, म्हातारा होऊन मरून जाईल, मरण पावल, स्वर्गवासी होईल, पण या सोन्या कधी आयुष्यात सुधारणार नाही। निर्लज्जपणा, फालतूगिरी, हलकटपणा यांच्यासोबत सोन्याचं जन्मोजन्माचं नातं आहे। मध्ये तर या सोन्यानं आपल्याच अकाउंटवरती आपल्याच पोस्ट टाकल्या होत्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून। अरे सोन्या स्वतःहून स्वतःच्या पोस्ट करतोय, स्वतः जिवंत आहे तरी पण स्वतःला मारून टाकायला लागला सोशल मीडियावरती। आज मला कळालं लोक व्हायरल होण्यासाठी काय काय करू शकतात, त्याच्या आईला पूर्ण नागडं उघडं होऊन दाखवू शकतात। त्याचप्रमाणे माणूस व्हायरल होण्यासाठी, पूर्णपणे फेमस होण्यासाठी काही करू शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सोन्या। तर मित्रांनो चला वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राइब करा। खरंच मित्रांनो या अख्ख्या जगात मी या सोन्यासारखं बायलं माणूस कोण बघितलं नव्हतं। काय येडचाळ करतोय, जरा चांगला वगैरे चांगल्या घरातला दिसतोय, तोंडा अंगाने चांगला दिसतोय, एवढं लोकांनी तुला ट्रोल केलं तरी पण तू सुधरत नाहीस। अरे काहीतरी चांगलं कर जीवनात। मी काय म्हणतो, या सोन्याला एवढंच एखाद्या बाईसारखं व्हायचं आहे, साडी घालायची आहे, हे येडचाळ ते येडचाळ करायचं आहे, तर मी काय म्हणतो या सोन्यानं वैयक्तिक बाबा प्लास्टिक सर्जरी करून घ्यावी आणि त्यानंतर या सोन्यानं सोशल मीडियावरती काय घालायची ते घालवू दे, हलवून दाखवायचं ते दाखवू दे। आपल्या सलवारमध्ये तलवार आहे तरी पण लोकांच्या पुढ्यात बाई बनून नाटक कशाला करायचं या सोन्यानं? अरे काय निर्लज्ज आहे सोन्या, काय करतोय? काय करतोय? मागणं काय मुंगळी चावली का काय ढुंगणाला? हत्ती गवतामध्ये बसून करून वरडायला लागलाय। अरे चांगला वागरे, जरासं डोक्यावर काय तुझ्या काय परिणाम झालेला नाही ना? तू काय करतोय? स्वतः जरा व्हिडिओ बघायचा स्वतःचा, म्हणजे तुला समजेल की आपण किती निर्लज्ज आहे। तर मित्रांनो सकाळ धन ऑफर चालू झालेली आहे। विशाल शुभ्या नाहीत, विशाल शुभ्याला चोरून ऑफर चालू आहे। सोन्या कसली ऑफर लावतोय? जरा चांगला वगैरे माणूस आहेस, माणसासारखा वाग, असा बाईसारखा वागू नकोस। या सोन्याला वाटतंय की मी एखादी परम सुंदरीच आहे बाबा, याच्या सलवारमध्ये तलवार आहे हे सगळ्यांनी माहिती आहे, तरी पण या सोन्याला वाटतंय मी जर ऑफर लावली, मी अशा रील्स बनवल्या तर मी व्हायरल होईल, माझ्याकडे लोक येतील, माझ्यावरती धनाधन चढतील। जरा सुधर रे, जरा माणसासारखा वाग, पोरासारखा वाग। तुम्हाला जर ऑफरचा फायदा घ्यायचा असेल लवकर लवकर उसामध्ये शेअर करा। उसामध्ये शेअर करा? काय उसामध्ये शेअर करा? हे ऊस घ्या आणि तुझ्या ढुंगणात घाला, ते ऊस घ्या तुझ्या ढुंगणात घाला, हे अशा प्रकारे उसामध्ये शेअर करा। अरे काय नेमकं बोलतोयस तुझं, तुला तरी कळतंय का सोन्या? उसामध्ये शेअर करा म्हणजे काय? आणि ऑफर कुणासाठी? ही ऑफर आहे तुमच्या सिंगल मित्रांसाठी। सोन्या म्हणतोय ही ऑफर आहे सिंगल मित्रांसाठी, सिंगल पोरांच्यासाठी। अरे सिंगल पोरं तुंबलेले असतात सोन्या, उगाच एखादं येऊन चढलं तर तुझा हाल होईल, उगाच दवाखान्याचा तुझा खर्च वाढेल। मित्रांनो विचार करा, एक पोरगा असं बायल्यावानी वागता, येडचाळ करतं, ह्याच्या घरात कोण आई बाबा नसेल का बाबा? एखादं पाहुणं रावळ याला विचारित नसेल, सोन्या तू बाबा असं का करतोय? साडी घालून नाचतोय, येडचाळ करतोय, साडी घालून नाचलं पाहिजे पण त्याचा पण काहीतरी प्रकार आहे, काहीतरी रूल्स आहेत का? हे येडचाळ करायचं, ढुंगण हलवायचं, असं तसं, या चढा हे असं म्हणायचं। तुमच्या ज्या मित्राचं मोठं आहे त्याला फ्री फ्री फ्री। आमच्या गावातल्या बिल्डर नावाच्या कुत्र्याचा लय मोठा आहे, ते सोन्या घे म्हणजे तुझी तलब भागल। त्या कुत्र्याला सोन्या तू दत्तक घे, आयुष्यभरासाठी त्या कुत्र्याला तू सांभाळ आणि त्याच्यासोबत काय करणार आहेस ते कर, त्याचं लय मोठा आहे। तुमच्या कोणत्या मित्राचा मोठा आहे त्याला लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा। ज्याचं मोठा आहे त्याला व्हिडिओ शेअर करा। मोठा आहे की आपल्याकडे भाऊ आहे की आपला जॉनी भैया, त्याला लावून देतो, मोठं खोटं सगळं तुझं काढते फाडून बघ। या सोन्याला खाली एकच बिळ आहे पण असा माज करतोय जसं काय याला 5-6 अशी मागे बिळ आहेत आणि 5-6 जण येऊन याच्यावरती चढणार आहेत। जरा चांगला वगैरे सोन्या, मला जास्त बोलायला लावू नकोस, नाहीतर माझ्या तोंडात काहीतरी वेगळंच निघेल। आणि ज्यांचं बारका आहे त्यांच्याकडून 500 रुपये चार्ज असणार आहे। ज्याचं बारका आहे त्याच्याकडे 500 रुपये, ज्याचं मोठा आहे त्याला फ्री। आता मोठ्याचा जुगाड मी तुला सोन्या करून दिलाय, आमच्या गावाच्या बिल्डर नावाच्या कुत्र्याला घेऊन ये, त्याच्यासोबत काय करणार आहेस ते कर, त्याचा पण स्टॅमिना जास्त आहे। आणि सोन्या तू बारकं म्हणलास, बारकं जर पाहिजे असलं आणि 500 रुपये जर तुला पाहिजे असलं तर बारकं घालून घेण्याऐवजी तू ज्या हत्ती गवतात बसलाय त्या हत्ती गवतातलं थोडंसं गवत काप, असं पिरंगळ असं गोळा कर आणि स्वतःच्या ढोंगणात घालून घे। मग सोन्या थोडाफार का विना तुझा माज कुठेतरी उतरेल। तुमच्या कोणत्या मित्राचा मोठा आहे त्याला लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो महिना बदलेल, दिवस बदलेल, वर्ष बदलेल, वर्षानुवर्ष शतकं बदलून जातील, दशकं बदलून जातील, पण या सोन्यासारखा बायले आणि असा येडचाळ करणारा भंगार रीस्टार पुढच्या पिढीला बघायला सुद्धा मिळणार नाही। त्याच्यामध्ये फक्त यायचं काम आहे, तुमच्या सिंगल मित्राला शेअर करा आणि तुमचं कोणत्या मित्राचं मोठं आहे त्याला तर लवकर व्हिडिओ शेअर करा। सोन्या काय म्हणतोय, या 500 रुपये द्या, बारका आहे त्यानं येऊन चढा, 500 रुपये द्या, मोठा आहे त्यानं फ्री या, फुकट चढा। मला तरी नेमकं माझ्या डोक्यात विचार पडला की या सोन्याच्या ढुंगणाला काय सोन्याचा कवर चढवलाय का काय समजना। अरे सोन्या तोंडात झाडाची पानं घातल्यातस, काय करतोयस? जरा चांगला वाक्य हा, ती तोंडात पानं घातल्यातच की नाही, त्याच्या जागी बारक्या पोराची क्रीम ढुंगणातली जराशी घाल म्हणजे तुला जरा बरं वाटेल।
काय नाही मित्रांनो, जास्त डोक्याला ताण देऊ नका, जास्त विचार करू नका. मी तुम्हाला सगळं सांगतो या सोन्यासोबत काय झाले म्हणून असा उड्या मारतोय. या सोन्याला ढुंगणाचा डोहाळा लागल्यात, मुळव्यात झाली आहे भयानक मुळव्यात, आणि आता प्रेशर येईन झालंय म्हणून असा दणक द्यायला लागलाय. य बाहेर ये. तर मित्रांनो, ऑफर चालू झालेली आहे. ऑफरसाठी 100 लोक आलेले आहेत. सकाळधरून 150 लोक झालेले आहेत. सकाळधरून 100 लोक आलेली आहेत, 150 लोक झालेली आहेत. अरे किती लोक झालेली आहेत. ढुंगणाची गुवा होईल, गुवा सोन्या, जरा चांगला वाग. आणि मित्रांनो, संध्याकाळचं टायमिंग आहे. ऑफर बंद होणार आहे 7 वाजता. ऑफर बंद होणार आहे. सोन्या म्हणतोय ऑफर बंद होणार आहे, संध्याकाळचं टायमिंग आहे. मला तरी काय वाटतंय माहिती आहे का मित्रांनो, 4-5 जण मिळून या सोन्यापाशी आपण गेलो पाहिजे, चांगलं चांगलं गोड गोड बोलून याच्यापाशी गेलं पाहिजे आणि याचं ढुंगण कायमचं बंद केलं पाहिजे. म्हणजे याचं हे येडचाळ बंद होतील, याच्या या ऑफर बंद होतील. अच्छा है मैं अंधा हूँ. काय मित्रांनो, म्हणजे काय एवढं मी एवढं व्हिडिओ बनवतो, एवढे दिवस झाले, पण हे काय लोक सुचते लोकांच्या डोक्यात मला समजना. आता या सोन्यावरच घ्या की काय येडेचाळ करतं, याला काय मिळतं यातनं काय माहित. मी काय म्हणतो, भविष्यात हे सोन्या व्हायरल होईल, फेमस होईल, काय आणि पाहिजे ते करेल, पण हे असं येडेचाळ करून लोक याला कधी आयुष्यात विसरणार नाही. आज तुम्ही मित्रांनो बघितलं की भैया गायकवाडनं लोकांचा मार खाला, येडेचाळ केलं, खोटं खोटं मोठं मोठं बोलून फोनवरती बोलून फेमस झाला आणि चहाचा गाडा घातला, 4 पैसे मिळवायला शिकला. पण यो सोन्या अजून ऑफरच म्हणतोय, ऑफर ऑफर, चढा फुकट, या फुकट, मोठा आहे त्यानं फुकट. आणि कशामध्ये यायचंय, उसामध्ये ऑफर आहे. आता लॉजिंग टी सगळे बंद आहे. उसामध्ये ऑफर चालू आहे. सोन्या, उसामध्ये ऑफर चालू आहे, पण उसाला आता तोडणी चालू आहे. चुकून सोन्या तू 4-5 जणांनी घेऊन एखाद्या उसाच्या फडात शिरशील आणि इकडे तुझी ऑफर चालू व्हायची आणि तिकडे उसाला तोड यायची. उगाच तुझ्या धंद्यावरती पाणी फिरायला नको म्हणून मी तुला सांगतोय. पुढचं काय करायचं तुझं तू बघ बाबा, मी सांगितलंय. ऑफर 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 ऑफर. अरे तुझ्यावरती चढायचं नाही, आमच्या वर्गातला टॉपर. नाद करती काय, आवाज लागते. 10 जण वेटिंग मध्ये आहे. नाद करती काय, 10 जण वेटिंगला आहेत. सोन्याच्या ऑफर चालू झाल्यात. सोन्यासाठी आता 10 जण वेटिंगला आहेत. 11 आल्यानंतर डायरेक्ट सोन्याला प्रेग्नेंट करणार आहे. 9 महिन्यानंतर सोन्या ढुंगणाखंड पोरग बाहेर काढणार आहे. अरे मुझे चक्कर आने लग गया. आणि 100 जण आतापर्यंत केलेले आहे. क्वालिटी क्वांटिटी शुभे आणि विशाला विचारायचं. अरे कसली क्वालिटी आणि क्वांटिटी, तू काय हॉटेल घातलीस वय क्वालिटी आणि क्वांटिटी. बाबा हॉटेल भाग्यश्रीवाला म्हणेल किंवा हॉटेल तिरंगावाला म्हणेल, क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर. नाद करती काय. आणि हे काय म्हणतोय, 100 जण येऊन गेली, शुभ्याला आणि विशालला विचारा क्वांटिटी कशी आहे, हे कसं आहे. अरे काळ्या ढुंगणाच्या जरा चांगला वाक्य. तेल आहे, चटई आहे, फक्त तुमचं येण्याचं काम आहे. एक संपली आहे, एक चालू आहे. अरे सोन्या, त्या तेलाच्या बाटल्या घरात नेऊन ठेव जा. परवा तुझ्या पप्पाचा मला फोन आलता. पप्पा म्हणला, अरे आमच्या घरातल्या तेलाच्या बाटल्या कुठं बाबा गायब होत्या, ते काय मला समजना. कुणी काय लिंबू फिरवला, कुठं काय जादू टोना होतोय, कोण भूत उचलून येतोय काय समजना. आणि सोन्या तू इथं उचलून आणतोय बाटल्या. हे सोन्या काय करते माहिती आहे का, घरात एखादी तेलाची बाटली आणली की पळवून आणतंय आणि असं व्हिडिओ करत बसतंय, येडेचाळ करत बसतंय. ऑफर ऑफर, यावंच लागतंय, चढायलाच लागतंय. तेल आहे, चटई आहे, फक्त तुमचं येण्याचं काम आहे. ही संपेपर्यंत यावाज लागते. नाद करते का. तेल आहे, चटई आहे, सोन्या तुझ्याकडे सगळं आहे, पण आमच्याकडे पण मोठा रेडा आहे, मोठ्या दांड्याचा. तो रेडा सोन्या तुझ्यावरती चढवायला पाहिजे, म्हणजे तुझा माज कुठेतरी जरा कमी येईल असं मला वाटतंय. ही संपेपर्यंत यावाज लागते. नाद करते का. त्या दोन्ही बाटल्या घे, दोन्ही बाटल्यांमधलं तेल असं हातामध्ये घे आणि स्वतःच्या सलवार मधल्या तलवारला असं घास पाक रगडून रगडून काढ, अशी चमकायला लागली पाहिजे अशी. ऑफर ऑफर ऑफर. सोन्या तुझ्यावर उडला आमच्या वर्गातला टॉपर. 18 वर्षाच्या मुलाच्या वर ऑफर आहे. 18 वर्षाच्या मुलाच्या वर ऑफर आहे. अरे सोन्यात तुझं 18 वर्ष पूर्ण झालंय का, जरा चांगला वाग. आधार कार्ड दाखव, आधार कार्ड. तुला 18 वय पूर्ण आहे का. लागला सांगायला 18 वयाच्या वरच्या पोरांना ऑफर आहे, या आणि माझ्यावरती चढा. अरे डोंगणाचा बोगदा होणार तुझा, बोगदा 100% तुला मी सांगतो. आज तू लिहून घे, एक दिवस या सोन्याला हे सगळे येडचाळ करतोय की नाही, हे महागात पडणार आहे. बघा किती रात्री कस्टमर आलते. बघा मित्रांनो, ऑफर फ्री मध्ये आहे. रात्री कस्टमर आलतं, मग सोन्या कस्टमरांनी तू काय करत असा खोलीमध्ये, तलवारावर तलवार घासत असा. काढा धार, एकमेकाच्या तलवारीवर घासा, घास घास. तर कुणाला जर घ्यायचा असेल ऑफरचा फायदा, लवकर तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, मला तरी पर्सनली वाटतं की या सोन्याच्या सलवारमध्ये जे तलवार आहे त्याच्या खाली 2 घुंगरू लटकत आहेत. ते घुंगरू कोणीतरी असं तोडाय पाहिजेत, पिळकडून काढाय पाहिजेत. मग या सोन्याला समजेल की बाबा इथं रील्स वरती येऊन, हागल्यावरती, इंस्टाग्राम वरती येऊन येडचाळ केल्यावरती कसं लोकांना त्रास होतोय. तर मित्रांनो, आपण किती ढोंगाण पोकाळ करून वरडलो तरी काय उपयोग नाही. सोन्या सुधरत नसते. एवढं व्हिडिओ बनवलं सुधारलं नाही, एवढ्या लोकांनी ट्रोल केलं तरी सुधारला नाही, आणि आत्ता काय सुधारणार आहे. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा.